नमस्कार, चला बनवूया पौष्टिक लाडू. पौष्टिक लाडू त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. ते चांगले भाजून घ्यायचे, खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतले की ते थंड करून घ्यायचे. त्यानंतर 1 वाटी पोहे घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे. ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे. चांगले मंद गॅसवर असे भाजून घ्यायचे. अगदी मंद गॅसवर भाजायचे. त्यामध्ये पोहे भाजून झाले की त्यामध्ये हे ड्रायफ्रूट आहेत आणि पांढरे तीळ आहेत, ते पण चांगले भाजून घ्यायचे. ते पण चांगले असे खरपूस भाजायचे. अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे. काजू, बदाम, त्याच्याकडे जे जे ड्रायफ्रूट आहेत ते घालू शकता तुम्ही. चांगले भाजून घ्यायचे आणि हे थंड करून घ्यायचं. हे थंड झालं की पोहे, शेंगदाणे हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यात घेते आणि 2 ते 3 चमचे तूप घालायचं. तूप घालते मी. तूप घालायचं आणि सगळे जे जे पौष्टिक असतं ना ते घालून घ्यायचं आणि मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं. तुम्ही हवं तर सेपरेटसुद्धा सगळं बारीक करून घेऊ शकता. बघा हे बघा, हे मी असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. मिक्सरला लावून झालं की ते आता सगळं ताटात काढून घ्यायचं एका. हे बघा ताटात काढलं आहे आणि अगदी सहज लाडू वळले जातात. त्याचे गूळ असतो, शेंगदाणे असतात. जेवढे आपल्या मुलाला पौष्टिक देऊ तेवढं चांगलं असतं आहे. बघा अगदी सहज वळले जातात हे लाडू. हे बघा कसं फिनिशिंग छान आहे. त्यावर तुम्ही काजू, बदाम लावू शकता. मस्त आपला पौष्टिक लाडू तयार होतो. मुलं शाळेत जाताना पैसे लागतात मुलांना, तर पैसे देण्यापेक्षा हे आपलं 2 लाडू डब्यात घालून द्यायचे. तुमची मुलं मागतात का पैसे, तुम्ही देता का? हे बघा मस्तपैकी आपले लाडू तयार. हे बघा खाण्यासाठी तयार आहे पौष्टिक लाडू. एकदा मुलांना नक्की द्यावं, ताटात राहतच नाही बनवेपर्यंत. मस्तपैकी आपले पौष्टिक लाडू तयार. एकदा नक्की करून बघा, थोडेसे करून बघा आणि मुलांना खायला द्या. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.